बघू शकता कितना प्रचंड या ठिकाणी आपल्याला दोन साइडला दोन जो सिंहाचे आकार आहेत. पहरेदारीमध्ये सिंह बसलेले आहे. असं वाटतं की पहरेदारीमध्ये बसलेले आहेत. किती सुंदर वाटून राहिली मूर्ती. हाय एव्हरीवन, आज आम्ही आलो पवनी इथून 2 किलोमीटर अंतरावर असलेला सिंधपुरी या ठिकाणी. सिंधपुरी या ठिकाणी आपल्याला भगवान बुद्धाची भव्य मूर्ती आणि भगवान बुद्धाचं स्तूप आहे या ठिकाणी बघायला मिळते. या ठिकाणी विदर्भातील आणि भंडारा जिल्ह्यातील भरपूर जे श्रद्धाळू आहेत किंवा पर्यटक आहेत ह्या ठिकाणी येऊन या ठिकाणाला भेट देतात. तसेच आम्ही आलो सिंधपुरी इथं भगवान बुद्धाचं भव्य स्तूप बघण्यासाठी. ठिकाण आपल्याला जो पवनी नदीच्या काठावर बसलेला हा जो ठिकाण आहे हा बघण्यास मिळतो. ह्या ठिकाणी म्हणतात की अशोक सम्राटच्या काळातील जे लेण्या आहेत त्याच्या प्रत्यक्षात इथं काय जो अनुभव आहे ह्या ठिकाणी बघायला मिळतात असे लोक सांगतात. म्हणून आज आम्ही आलो आहोत सिंधपूर या ठिकाणी बुद्ध जो भगवानची भव्य जो टेम्पल आहे तो बघण्यासाठी. हे बघू शकता भरपूर पर्यटक ह्या ठिकाणी येताना. हे सुरुवातीला आपण त्या गेट पासून आलो. ह्या ठिकाणी आपल्याला एक भव्य जो चक्र आहे ते बघण्यास मिळते. नंतर समोर समोर पैदल हे बघू शकता. हे बघू शकता मनमोहक जो ठिकाण आहे इथं बघायला मिळतो. हे बघू इथं जे पाणी साठा ह्या ठिकाणी बघायला मिळते. पाण्यामध्ये आपल्याला ते कमळाचे फूल म्हणतात पण कमळाचे फूल सारखे तिथं दिसायला यात मिळून राहिले. हे बघू शकता सिंधपुरीचे ठिकाण. तर आपल्याला इथून 100 मीटर पायी गेट पासून 100 मीटर पायी जाऊन आपल्याला आता जावं लागणार बुद्ध टेम्पलकडे. हे बघू शकता साईडला आपल्याला दिसून राहिला बौद्ध स्तूप. किती भव्य प्रचंड बौद्ध स्तूप हे बघू शकता. या ठिकाणी बघायला मिळते. आणि ह्याच बाजूला हे बघू शकता ह्या साईडला वैनगंगा नदी. जी वैनगंगा नदी आहे जे सिंधपूरच्या ठिकाणाहून जवळच वाहताना आपल्याला दिसते. हे बघू शकता बौद्ध स्तूप. हे बघू शकता कितना प्रचंड या ठिकाणी आपल्याला दोन साइडला दोन जो सिंहाचे आकार आहेत याला अशोक स्तंभ म्हणतात. दोन साइडला दोन. या ठिकाणी बरेच पर्यटक बघू शकता. इथं बरेच पर्यटक येतात ना भगवान बुद्धाचे टेम्पल बघण्यासाठी. आता आपण सर्वात पहिले जाऊ आतमध्ये. हे दोन साइडला दोन अशोक स्तंभ म्हणतात त्याला. सिंहाचा सिंबल. बापरे किती मोठा आहे हा. किती प्रचंड. बापरे हे बघू शकता आपण. भगवान बुद्धाची मूर्ती विशालकाय मूर्ती. बघू शकता एका साईडला आपल्याला बाबासाहेबची यांची जी मूर्ती आहे तर आपल्याला बघण्यास मिळते. आणि साईडला ही माहिती नाही. खाली बंदी लोकांना बसण्यासाठी जागा. मनमोहक आणि शांत वातावरण राहिलं इथं. भगवान बुद्धाची एकदम ध्यानस्थ मूर्ती. आणि हे बघू शकता वरचा नजारा. बापरे कितले चमकील जी खिडक्या तिथे लावण्यात आल्या बघा.
चारे बाजूला किती मनमोहक खिडक्या वाटून राहिल्या या बीचामध्ये जाऊन. किती शानदार. बघू शकता खिडक्यावर चित्र उमडल्यात, फुलांची चित्र. आणि बाहेर बघू शकता पहिरेदारी म्हणजे सिंह बसलेले आहे. असं वाटतं की पहिरेदारी मध्ये बसलेले आहेत. दोन साईडला दोन. हे बघू शकता काच. किती सुंदर वाटून राहिली मूर्ती. आता आपण आलो बाहेर. टेम्पलच्या बाहेरचा नजारा. आणि हे इथून वाहत असलेली वैनगंगा नदी जवळच लागून. टेम्पलचा नजारा आणि भगवान बुद्धाची भव्य मूर्ती बघितल्यानंतर जरा बघू आजूबाजूचा नजारा. इथं बुद्ध धम्माच्या रिवाजानुसार बुद्ध टेम्पलला एक प्रदक्षिणा जो आहे ते टाकायला लागते. ही प्रदक्षिणा आपली. आणि हे बघू शकता पूर्ण इथं सुंदर सुंदर फुलाची झाड. हे पूर्ण आजूबाजूचा नजारा. प्रदक्षिणा हे बघू शकतो आपण. साईडला आपल्याला इथे शेतकऱ्याची शेतजमीन आहे इथं बघायला मिळते. या शेतजमीन मध्ये प्रदक्षिणा घातल्यानंतर आपण आलो आहोत त्याच ठिकाणी. इथं आल्यानंतर आपल्याला दोन ट्विन जे मुली आहेत इथं बघायला मिळाल. बघू शकता. काय कर बघा सेम टू सेम हे जुडवा दोन मुली. हे बघू शकता. कोण कोणाची झेरॉक्स कॉपी आहे हे समजून नाही राहिला. इकडे बघ ना ग. काय नाव आहे तुझा? हे नाव सांगा आपला. बघू शकता आपण ट्विन मुली. नाव सांगा नाव. ए लाजून राहिली ते. हाय करून दे. किती सुंदरशा दोन जुडवा मुली बघायला मिळाल्या. तर असं होतं सिंधुपुरी येथील बौद्ध स्तूप आणि बुद्ध टेम्पलचा नजारा. जो वैनगंगा नदीच्या काठावर बसले जो सिंधुपुरी जो ठिकाण आहे तो बघायला मिळते. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि असे अद्भुत आणि रोमांचक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज मला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.